नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून जे विजयी पॅनल आहे, भाजपाचे पूर्ण म्हणजे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत. ते सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. आपल्याबरोबर सुधाकर सोनवणे सर आहेत. सर, काय सांगणार आहात? सर्वात प्रथम अभिनंदन. आणि पूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने विजय झालेले, काय सांगाल सर? ते खरं तर मी सर्वप्रथम ज्या मतदारांनी आमच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला त्या सर्व कष्टकरी मतदारांचं मनपूर्वक आभार मानतो. हा विजय मी त्यांना समर्पित करतो. दुसरं, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्यावर विश्वास टाकून पूर्ण पॅनल दिला ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हा विजय निश्चितपणे विकासाचा आहे, विकासाची भाषा करणाऱ्या नेत्यांचा आहे. त्यामुळे हा विकास जनतेला समर्पित राहूनच करणं शक्य होतं. तो केला आणि म्हणून मताच्या भरभरून दिलेल्या आशीर्वादाने आपल्याला हा पूर्ण पॅनल अधिक मताने म्हणजे 10,765 हे काही कमी नाही आहे, एवढ्या फरकाने या ठिकाणी विजय मिळतो आहे. हे कौतुकास्पद आहे आणि मी त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. सर, कालच निवडणूक प्रक्रिया जेव्हा पार पाडली त्याच वेळेला जे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, त्याच वेळेला तिथे विजयाचा जो जल्लोष, म्हणजे कुठेतरी हे एक तुम्ही केलेले जे कामं आहेत, विकासाच्या दृष्टिकोनाने दिलेलं वोटिंग कसं बघताय सर? काय नाही, कसं आहे, ज्या वेळेस मतदान प्रक्रिया पूर्ण होते त्याच्यानंतर जमलेला जो जनसमुदाय असतो, जो कार्यकर्ता असतो, त्याला दिवसभरामध्ये गल्ली गल्लीतनं माणसं काढून मतदान केंद्रापर्यंत नेऊन त्याने काय काम केलेलं आहे त्या कामाचा विश्वास दर्शवण्यासाठी तो समुदाय 5:30 वाजता मतदान संपल्यानंतर एकत्र येत असतो आणि एकत्र जमलेला तो जो समुदाय आहे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं की आपण हा पॅनल पूर्ण बहुमताने त्या ठिकाणी विजयी होऊ, आणि विजयी मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यामुळे जो खरा काम करणार आहे, तळागाळामध्ये काम करणारा आहे, तो काम करणारा प्रत्येक गोष्टीचं जे उत्तर आहे हे कशा पद्धतीने देतो हे काल आपल्याला चित्रातनं त्या ठिकाणी दिसलं. नवी मुंबई महानगरपालिकेचे म्हणजे प्रत्येक पक्ष म्हणत होता की आमचाच तिथे महापौर होणार आहे. जे भाजपाचे जे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आलेले आहेत, काय वाटतं कोण होईल सर? महापौर कोण होईल त्यापेक्षा महापौर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचाराचं होईल हे पक्का आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया त्यांच्या हातात दिली आणि त्यांनी योग्य पद्धतीने ती राबवलेली आहे. आदरणीय राजेश पाटील असतील, आदरणीय संजीवजी नाईक असतील, संदीपजी नाईक असतील, सागर नाईक असतील, यांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये खूप चांगलं काम केलं आहे आणि भरघोस मतांनी लोक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे महापौर हा आदरणीय नाईक साहेबांच्या विचाराचाच होईल, भाजपचाच होईल, हे आम्ही कालही बोललो होतो, आजही बोलतोय. खूप खूप धन्यवाद सर, पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि अशा पद्धतीनं एकंदरीत पॅनल जे आहे प्रभाग क्रमांक 6चं पूर्ण जे उमेदवार आहेत ते विजय होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन किरण वाटेचा मी विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.